सॉरी यार, थोडा उशीर झाला. थोडा? 1 तास झाली तुझी वाट बघत उभा आहे मी इथे. सॉरी ना यार. काय सॉरी? ही काय पद्धत आहे का यार रामू? आणि मलाच भेटायला येणार होतीस ना, मग एवढा मेकअप करण्यापेक्षा वेळेवर आलीस तिथं नसतं का चाललं? जास्त झालंय का मेकअप? कुठे? हे वेडी, लोक बघतायत ना, वेडी म्हणतील की तुला. म्हणू देत. आणि खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला वाट पाहावी लागली. कोणाला? मला येऊन तर फक्त 5 मिनिटं झाली. कसला नालायक आहेस रे तू. आणि मी उगाच इथे गिल्टी फील करत होते. हां चल, तेवढं चालतं. चालतं म्हणे. मला ना कधी कधी डाऊट येतो तुझ्यावर. कसा रे तू लेखक झालास? हां मिस्टर मोहिते, थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. नाही, भेटून बोललो असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, तर उद्या सकाळी 9 वाजता भेटूया तुमच्या घरी. ओके, ठीक आहे, बाय.
हे काय नेमकं? कॅप्टन अमेरिकाचं होका यंत्र की डॉक्टर स्ट्रेंजच्या गळ्यातलं लॉकेट? तरी म्हटलं माझ्या नवऱ्याचा मार्वलस मेंदू अजून शांत कसा? अँटिक वॉच आहे ते दे. अरे ए मनाली, हे तर रिव्हर्स गिअरचं म्युझिक वाटतंय मला. वाटू दे, मला आवडतं, कळलं ना? आणि मला नाही आवडत तुझ्यासारखी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली रडकी गाणी. यार तू तर पर्सनल होतीये, मी तर फक्त मजाक करत होतो ना. एक दिवस हीच म्युझिक ऐकून आठवण काढशील बघ माझी. आठवण काढायला आधी लांब जावं लागतंय. 6 महिने झाले कुठे गेली नाहीयेस. म्हणजे तू माझ्या जायचीच वाट पाहतोय तर? अगं लागतंय ना. ए मनाली, अगं लागतंय ना. एकदा गेली ना तर परत येणारच नाही बघ. यार मस्करी करत होतो ना मनाली. ऐक ना ऐक ना ऐक ना, अगं मी काय म्हणतो ऐक ना मनाली. अगं ऐकून तर घे ना मनाली. सर्व काही कालच घडल्यासारखं वाटतंय. तू या जगात नाहीयेस यावर आजही मला विश्वास बसत नाहीये. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी म्हणाली. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग बेटा. अरे हे काय, तुम्ही माझ्या आधी उठून चक्क कॉफी बनवताय? येस, आज आपल्या आमूसाठी एकदम कडक कॉफी बनवणार. नाही 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 नाही, काल रात्री जेवायला तुमची वाट बघून बघून मी झोपून गेले म्हणून सकाळी कॉफी ना. सॉरी बेटा, काल त्या क्लायंटच्या प्रॉब्लेममुळं मला खूप उशीर झाला. पप्पा तुमची मस्करी केली हो. आय नो युअर जॉब. हे घे, हे घे कॉफी. थँक्यू. अरे वा, आज कुठं निघाली सकाळी एवढ्यावरून? अगं आज रविवार आहे ना. हो पप्पा, बट शो जवळ आलाय ना, त्यासाठी एक्स्ट्रा रिहर्सल सुरू आहे. अमू, तुला सौमित्राचा रिसेंटली काही फोन मेसेज? सौमित्राचा नाही हो. का? अगं काय झालं, काल त्यांनी आहे ना मला बराच वेळा फोन केले, पण मला काही फोन नाही घेता आला. आणि आता फोन करतोय तर तो उचलत नाही. काहीतरी काम असेल पप्पा, फ्री झाला की करेल कॉल. अगं ते आपले मुरलीराज येत आहेत. अरे वा, पण पप्पा मी थांबले असते हो. यू नो ना, शो मस्ट गो ऑन गो ऑन. मी भेटून घ्या, मी करेल त्यांना कॉल. चला ओके बाय. ओके बाय. आणि हो, मला रात्री उशीर होईल हा. तुम्ही जेवून घ्या. हो हो, जा तू सावकाश जा. चला बाय बाय. आता कुठं सगळं बरं झालंय असं वाटत होतं, त्यात परत हे. अमयाशी कसं बोलू आणि काय बोलू असं झालंय डॉक्टर मला. मागच्या वेळेस पाहिलं ना तुम्ही, सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली. मिस्टर मोहिते, रिलॅक्स. नमस्कार काका. मला एक कळत नाहीये, मागच्या 2 वर्षात सौमित्राने मला एकदाही कॉल केला नाहीये आणि आज अचानक पप्पांना एवढे कॉल्स. थोडं स्ट्रेंज नाही वाटत? मला वाटते नक्की काहीतरी गडबड आहे. मग बाळा कसा आहेस? मी एकदम छान. तुम्ही कशा आहात? मी ठीकच आहे. अरे सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, काल मी तुझे फोन नाही घेऊ शकलो. नाही काका, इट्स ओके. तुझं काम होतं का तेव्हा?
नाही काका, अमया दिसत नाही. अरे ती रिहर्सल का काय ते तिकडे गेली आहे. तिच्याकडे काम आहे का तुझं? नाही काका, ती घरी नाही तेच बरं झालं. मला तुमच्याशी तिच्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे? नाही म्हणजे आपण नंतरही बोलू शकतो. अरे हे आपल्या जवळचेच आहेत, बोल. काका, काल मला अमया दिसली होती. बरं मग? ॲक्च्युली आयनबद्दल मला खूप उशिरा समजलं होतं, म्हणून मी काल अमयाला त्याच्याबद्दल बोलावं म्हटलं. पण काल जेव्हा मी अमयाला पाहिलं तेव्हा अमया एकट्यातच बडबडत होती आणि ती असं वागत होती जसं की तिच्यासोबत कोणीतरी होतं. तिला तशा अवस्थेत पाहून मला काय करावं तेच सुचत नव्हतं. पण ती कोणत्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकू नये म्हणून मी तिचा पाठलाग केला आणि तुम्हाला कॉल करत राहिलो. पण आपला कॉल कनेक्ट झालाच नाही. मला तर आता याच्यावर काय बोलावं काहीच सुचत नाही आहे. हां, यू आर राईट. तो आता कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये उतरला आहे ना, त्यामुळे पप्पांची काहीतरी हेल्प हवी असेल त्याला. अरे अरे काही या, अरे गप यार. अरे तो इंजिनियर आहे. मग काय, मग तो काय स्वतः डोक्यावरून विटा घेऊन जाणार आहे का? काही तुझं. काका सॉरी, पण माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. अमया आर्टिस्ट लाईनमध्ये आहे म्हणून विचारतो. अमया ड्रग्स वगैरे? नाही, हा ड्रग्सचा परिणाम नाही आहे. सॉरी, पण तुम्ही हे खात्रीशीर कसं बोलू शकता? सौमित्र, हे सायक्रेटिस्ट मुरलीराज अमयाचे डॉक्टर आहे. सायकॅट्रिस्ट? म्हणजे अमयाला काही मेंटल इश्यू वगैरे? ॲक्च्युली अमयाची आयनवर एक्स्ट्रीम इमोशनल डिपेंडन्सी होती. जे जेव्हा 1 वर्षापूर्वी आयनची डेथ झाली ना, त्यावेळेस ती पूर्ण कोसळून गेली होती. ती माझ्याशी बोलत नव्हती. तिनं बाहेर येणं जाणंही बंद केलं होतं. एकटक बघत बसायची. त्याचे फोटो पाहायची, वेड्यासारखे त्याचे लेटर्स बघ. आणि एकदा हां हो 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 नाही करू ना, मी येतोच तिकडे थोड्या वेळात. हो, आल्यानंतर सॉर्ट आउट करू ना आपण. अरे नाही, काल मला अभि आणि गौरी भेटले होते. हां, मी फोन करतो तुला. ते विचारत होते तुझ्याबद्दल. हां यार, आम्ही खूप मिस केलं तुला. तू असायलाच हवं होतं तिथे. बाळा, तू कोणाशी बोलतेस? पप्पा, अहो मी अयांशी बोलतीये. अरे एक्झॅक्टली तेच ते विचारत होते की कधी करायचं म्हणून प्लॅन. बरं, तुला आठवतंय का आपला नेहमीचा कट्टा, जिथे आपण पावभाजी खायचो, एक्स्ट्रा चीज अँड बटर. हॅलो कसलं हॅलो भारी हॅलो लागायचं ना हां, ते? डॉक्टर मुरलीराज. पण डॉक्टर, तुमच्या ट्रीटमेंट नंतर अमयाला आयनचं दिसणं बंद झालं होतं, तरी आता? भावना आणि विचारांचं गणित खूप कॉम्प्लेक्स असतं मिस्टर मोहिते. अमयाला आयांचं दिसणं कधी बंद झालंच नव्हतं. काय? मग ती आपल्याला खोटं का बोलेल डॉक्टर? कारण तिला कधी नॉर्मल व्हायचंच नव्हतं. जनरली लोक दुःखातून बाहेर येण्यासाठी एकतर त्यापासून लांब पळतात किंवा रियालिटी एक्सेप्ट करतात. पण अमायाचं मन आयान या जगात नाही आहे हे तिला मान्य करण्याची परवानगीच देत नव्हतं. म्हणून आयांच्या मृत्यूनंतर ती त्याच्या वस्तूंमध्ये आणि आठवणींमध्ये स्वतःला गुरफटून घेत होती. पण डॉक्टर, फक्त लव्ह लेटर्स आणि फोटोमुळे हॅल्युसिनेशन होऊ शकतं? आणि तिची ट्रीटमेंट सुरू असताना आपण हे सगळं तिच्यापासून लांब ठेवलं होतं ना, तरी पण? यामुळेच काल मी जेव्हा अमायाला पाहिलं
तेव्हा थोड्या वेळ मी सुद्धा कोड्यात पडलो होतो. पण मग मला अमायाच्या शेवटच्या सेशनची आठवण झाली. डॉक्टर, थँक्यू सो मच. तुम्ही मला माझ्या आभासी जगातून बाहेर आणलं. त्यासाठी तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे. दॅट्स माय ड्युटी अमाया. होप सो तुम्ही नाही म्हणणार नाहीत. अरे वा, सोलमेट. तू वाचलेस काय पुस्तक? 8 वेळा वाचलं डॉक्टर. 8 वेळा? असं काय आहे पुस्तकात? अयानचं हे पहिलं बुक आहे आणि शेवटचंही. डॉक्टर, ही इज व्हेरी गुड रायटर. ही वॉज अमाया. या पुस्तकातल्या काल्पनिक कथे सध्या अमाया जगते. अयांचा यातला प्रत्येक शब्द तिच्यासाठी प्रमाण बनलाय. तिला त्याचा फक्त भास नाही होत, तर तिच्या सबकॉन्शियस माइंडने त्याचं या जगातलं अस्तित्व मान्य केलं. आपल्यासाठी जो आत्मा काल्पनिक आहे तो तिला डोळ्यांनी स्पष्ट दिसतो, कारण तिच्यासाठी सर्व रिअल. अमायाला फक्त हॅल्युसिनेशन नाही, तर स्किझोफ्रेनिया झाला. काय डॉक्टर, हे अमायाला कसं आणि कधी सांगायचं? तिला बोलू का घरी मी लगेच? नो मिस्टर मोहिते. लास्ट टाइम अयान या जगात नाही आहे हे ट्रूथ एक्सेप्ट करताना तिला 2 वेळा पॅनिक अटॅक येऊन गेला. आणि हे फॅक्ट आपल्याला नाकारून नाही चालणार की सध्या तिला जगण्याची उमेद फक्त त्या काल्पनिक अयानमुळे मिळते. सो आपल्याला ह्या वेळेस सर्व काही खूप सांभाळून हँडल करावं लागणार आहे. तुला माहीत आहे, आज बाबांना वाटत होतं मी घरी थांबावं आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावा. मला त्यांच्या डोळ्यात दिसत होतं ते. पण तुला माहिती आहे ना, तुला एक दिवस जरी भेटलं नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं. मला असं वाटलं की त्यांना सांगावं की मी अयानला भेटायला चालले आहे म्हणून. पण म्हटलं नको, परत ही लोक मलाच वेड्यात काढतील. आणि मला सांगायचंही नाही आहे की मी तुला भेटते. तू मला दिसतोस. यू नो अयान, तू परत आलास म्हणून यार, नाहीतर मी मरून गेले असते. अयान, आय लव्ह यू सो मच यार. तू मला एक प्रॉमिस करशील? लक्ष कुठे आहे तुझं? मोबाईल विसरून आलास ना? वेंदळ्या आणि डॉक्टर म्हणे. मोबाईल राहिला होता तुमचा. नाही, हे शक्य नाही. हे नाही होऊ शकत. हा माझा भास आहे. हे डॉक्टर, अयानची प्रेमाबद्दल एक वेगळीच कल्पना होती. तो म्हणायचा की खरे सोलमेट हे शोधावे लागत नाही, ते आपोआप भेटतात, कारण ते नेहमी सेम फ्रिक्वेन्सीवर असतात. आणि त्यापैकी कोणाची डेथ झाली तर ती आत्मा मुक्त होत नाही, तर ती आत्मा त्या जिवंत व्यक्तीची शेवटपर्यंत काळजी येते. इवन ती आत्मा त्या जिवंत पार्टनरला दिसली नाही तरीही. पण अमाया, जर त्यांच्यात एवढं स्ट्रॉंग कनेक्शन असेल तर त्या जिवंत व्यक्तीला ती आत्मा दिसायला हवी ना? म्हणून तर अयानने हे बुक लिहिलंय ना डॉक्टर. म्हणजे तुम्ही वाचा, तुम्हाला आवडेल.
अहो काय झालं? मोबाईल तुमचाच आहे ना? अहो कुठं हरवलाय तुम्ही? तुम्हाला कधी सोडून नाही जाणार ना? आय एम ऑलवेज विथ यू अमाया. मी तुला सोडून कधी नाही जाणार. मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे, पण तू असं जर माझ्याकडे बघत राहिलास तर मिस्टर मोहिते तुला वेडा म्हणतील. आपण पुढे जाऊन बोलूया. म्हणाल तू का असं केलंस ग? किती एकटा पडलो होतो मी. तू का सोडून गेलीस मला? कशातच मन नव्हतं लागत. डॉक्टर, अहो काय खूप झालं? मिस केलं यार मी तुला. अहो कुणाशी बोलताय तुम्ही? का असं केलंस? अहो मागं कुणी नाहीये. डॉक्टर